नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कोमल दास आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे आपल्या JS एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एखाद्या रकमेची सरळ व्याजाने दाम दुप्पट होण्यासाठी किती कालावधी लागेल किंवा जर कालावधी दिलेला असेल तर दर किती असेल हे आपण शॉर्ट ट्रिकच्या सहाय्याने शिकणार आहोत। सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये या घटकावर दाम दुप्पट या घटकावर प्रश्न विचारला जातो आणि तो प्रश्न शॉर्ट ट्रिकच्या सहाय्याने काही सेकंदातच कसा सोडवायचा ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत। तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। सर्वप्रथम आपण दाम दुप्पट म्हणजे काय हे समजून घेऊ। दाम दुप्पट होणे म्हणजे मुद्दला एवढं व्याज होणे। समजा 500 रुपये मुद्दल असेल तर या मुद्दलावर व्याज सुद्धा 500 रुपये मिळतं। दाम दुप्पट होणे म्हणजे मुद्दला एवढं व्याज होणे। जेवढी मुद्दल तेवढंच व्याज असणं म्हणजेच त्या रकमेची दाम दुप्पट होणे। आता आपण उदाहरणाच्या सहाय्याने दाम दुप्पट होण्यासाठी किती कालावधी लागेल किंवा किती दर असेल हे पाहूया। 1000 रुपये मुद्दलाचे दशादशे 10 दराने किती वर्षात दाम दुप्पट होईल। दाम दुप्पट झाले असता आपल्याला कालावधी काढायचा आहे। किती वर्षात म्हणजे कालावधी काढायचा। हे कालावधी काढण्याचं एक सूत्र आहे। कालावधी बरोबर 100 गुणिले पट वजा 1 भागिले दर। दर किती आहे 10% आहे। 100 गुणिले पट किती पट आहे दुप्पट म्हणून 2 वजा 1 भागिले 10। तर 100 गुणिले 2 वजा 1 भागिले दर आहे 10। 100 गुणिले 1 100, 100 भागिले 10, शून्याला शून्य गेला, 10/1 म्हणजेच 10। 10 वर्षे इतका कालावधी लागेल। 1000 रुपये मुद्दलाचे दशादशे 10 दराने किती वर्षात दाम दुप्पट होईल तर 10 वर्षात दाम दुप्पट होईल। आता हे एवढं सूत्र लक्षात ठेवण्यापेक्षा फक्त 100 भागिले दर एवढंच सूत्र लक्षात ठेवायचं। कालावधी बरोबर 100 भागिले दर। कालावधी बरोबर 100 भागिले दर। या सूत्रामध्ये किमती टाकून काही सेकंदातच उत्तर निघतं। 100 भागिले दर आहे 10, 10 10 100, कालावधी आला 10 वर्षे। बघा, दाम दुप्पट झाले असता कालावधी कसा काढायचा हे आपण एकदम शॉर्ट ट्रिकने अभ्यासले आहे। कालावधी बरोबर 100 भागिले दर। आता आपण एखाद्या रकमेची सरळ व्याजाने दाम दुप्पट होण्यासाठी जर कालावधी दिलेला असेल तर दर कसा काढायचा हे सुद्धा शॉर्ट ट्रिकच्या सहाय्याने पाहणार आहोत। उदाहरण पाहूया। 25,000 रुपयांची 5 वर्षांत सरळ व्याजाने दाम दुप्पट होते तर व्याजदर किती असेल। बघा, इथं कालावधी दिलेला आहे। मागच्या उदाहरणामध्ये आपल्याला कालावधी विचारला होता, दर दिला होता आणि कालावधी विचारला होता। इथं आपल्याला कालावधी दिलाय आणि दर विचारलाय। मग त्याच्यासाठी सुद्धा एक शॉर्ट ट्रिक आहे। दर बरोबर 100 गुणिले पट वजा 1 भागिले कालावधी। 100 गुणिले पट किती आहे दुप्पट, 100 गुणिले 2 वजा 1 भागिले कालावधी किती दिला आहे तर 5 वर्षे। 5 बरोबर 100 गुणिले 2 मधून 1 गेला 1 भागिले 5। 100 1 100 भागिले 5। आता याला सरळ रूप देऊ। 5 1 5, 5 2 10, 20। दर आला 20%। आता हेच उदाहरण आपण हे सूत्र आहे, सूत्रात किमती टाकून आपल्याला जरा वेळ लागतो म्हणून आपण एकदम काही सेकंदातच कसं काढायचं ते पाहूया। कालावधी बरोबर 100 भागिले दर असं सूत्र आपण तयार केलं होतं। आता दर बरोबर 100 भागिले कालावधी, हे एकदम शॉर्ट मध्ये हे सूत्र आहे। दर बरोबर 100 भागिले कालावधी। 100 भागिले कालावधी किती दिलाय 5 वर्षे। 5 1 5, 5 2 10, उत्तर आलं 20।
दर किती आला 20%. हे सूत्र फक्त समजून देण्यासाठी दिलेलं आहे. दरचं सूत्र असं लक्षात ठेवायचं, 100 भागिले कालावधी. दर विचारलं तर 100 भागिले कालावधी आणि कालावधी विचारला तर 100 भागिले दर. अशा प्रकारे आपल्याला एखाद्या रकमेची दामदुप्पट झाली असता दर कसा काढायचा, कालावधी कसा काढायचा हे आपण शिकलो आहोत. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि मी शिकवलेलं जर समजत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या JS एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.